आज पहिल्यांदाच तुमच्या भावानं असं एक यंत्र बनवून टाकलं की. तर राधे राधे मित्रांनो, माझी तर आठवण आली. ये जिंदा है, इसी का देखो, ये जिंदा है. आजपर्यंत एवढ्या कलट्या मारल्या ना, उद्या म्हणता नवीन वर्षाचेच 15 दिवस निघून गेले. माझ्या भावानं सकाळी सकाळीच माझ्या परदादाच्या उडण कस्तरीवर बसून एक असं एक ठिकाण दाखवाय आणलं होतं की, आणि त्याच्या अगोदर माझ्या भावाच्या अवलादीची जिम्मेदारी माझ्याच खांद्यावर सोपवून दिली. परंतु आम्ही अशा एक ठिकाणी येऊन पोहोचलो ज्याच्या नावामध्येच माळ शब्द होता. थोडंच येऊन खाली इकडे तिकडे बघताच त्या पोत्यानंच भीषण युद्ध करून घेतलं होतं. आणि मेन म्हणजे एकच कारण, जे की या मिरचीच्या दोघांमुळे. हे लोंडिया बाज दृश्य पाहून आमची अंडा कडी पण रुसून बसली. परंतु याचा रुसवा काढण्यासाठी माझ्या 10 वर्षाच्या मेहनतीच्या यंत्राला फिरवावं लागलं. हे फिरताच वानेर पण म्हणत होते, या यंत्राला बघून नासावाले पण म्हणत होते, तुला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे. एवढंच ऐकताच कळालं की मोटरीचं पाणी माझ्या डोसक्याच्या खाली जाण्याआधी वन मिरचीचे पोते घेऊन थेट बाजारामध्ये विकून टाकले. आणि थोडंसं आमिरवाला फिलिया म्हणून ज्यूसाचं सेवन